बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे. सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय. सांगितलं वाल्मिक कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं. धनंजय मुंडे हे आवडतपणेचं राजकारण करतायत. त्यांनी वाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे. मग आता ह्या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत. बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे. ही धुळफेक सुरू आहे. तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे. वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. सर, त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो ते धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे. बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू.